तर दमानियांच्या आरोपांनंतर मंत्री प्रताप सरनाईक आणि विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण पाहिलं। दरम्यान दमानियांनी अनेक गंभीर आरोप केलेले असताना सूक्ष्म अंधारे खरात प्रकरणी सरकारवर तुटून पडले आहेत। मुख्यमंत्री या प्रकरणी गंभीर नाहीयेत असा आरोप अंधारेंनी केलाय। तर एकनाथ शिंदे, अदिती तटकरे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर या सगळ्यांनाच अंधारेंनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय। प्रतिभा चाकणकरांचा बळीचा बकरा केला जातोय का? तसंच त्यांच्या 14 वर्षाच्या मुलाची मीडिया ट्रायल होत असताना महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आहेत कुठे, असा सवालही त्यांनी विचारलाय। चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आत्तापर्यंत गजाड व्हायला हव्यात। पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरीपुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? सुनेत्रा वहिनी, निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे, पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे। अदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणत आहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा। फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.